रामकृष्ण हरी माऊली। आज आपण मोक्षदा एकादशीची व्रतकथा, महत्त्व आणि पूजाविधी श्रवण करूयात। मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला मोक्षदा एकादशी साजरी केली जाते। मोक्षदा एकादशी दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील तेजस्वी पंधरवड्यात साजरी केली जाते। या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते व उपवास केला जातो। मोक्षदा एकादशीचे व्रत करून श्रीहरीची पूजा केल्याने व्यक्तीला सौभाग्य प्राप्त होतेस। तसेच जो पूर्ण भक्ती आणि खऱ्या मनाने भगवान विष्णूची पूजा करतो त्याला मृत्यूनंतर स्वर्गात स्थान मिळते। या तिथीला भगवान श्रीकृष्णाने जगाला गीतेचा उपदेश केला होता, म्हणून मोक्षदा एकादशीच्या दिवशी गीता जयंती साजरी केली जाते। मोक्षदा एकादशी विविध नावांनी ओळखली जाते। वैकुंठ एकादशी, मुक्कोटी एकादशी, मोक्षदा एकादशी, धनुर्मास एकादशी अशी तिची नावे आहेत। नावे अनेक असले तरी एकादशीचे महत्त्व सारखेच आहे। पापनाश होऊन मोक्ष मिळवण्यासाठी मोक्षदा एकादशीचा उपवास जरूर करावा, भगवान महाविष्णूची पूजा अर्चा करावी। ही एकादशी मनुष्याला जीवन मरणाच्या बंधनातून मुक्त करते, म्हणून या एकादशीला मोक्षदा एकादशी म्हणतात। आता आपण मोक्षदा एकादशीची व्रतकथा श्रवण करूयात। गोकुळ नामक नगरात वैखानस नावाचा राजा राज्य करीत होता। त्याच्या राज्यात अनेक विद्वान होते। तो आपल्या प्रजेचे मुलाप्रमाणे संगोपन करत असे। एके रात्री राजाला स्वप्न पडली की त्याचे वडील नरकात गेले आहेत। दुसऱ्या दिवशी उठल्यापासून राजा अस्वस्थ झाला। राज्यातील मान्यवर ऋषी समोर त्याने आपले दुःख कथन केले। आपल्या वडिलांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत, ही कल्पनाही आपल्याला सहन होत नाही असे त्याने सांगितले। ऋषींनी त्याला पर्वत ऋषीकडे शंका निरसन करण्यासाठी पाठवले। राजाने पर्वत ऋषीची भेट घेतली। त्यांनी ध्यानस्थ होऊन राजांच्या वडिलांचे प्रारब्ध पाहिले आणि राजाला भाकीत केले, राजा तू पाहिलेले स्वप्न खरे आहे। तुझ्या वडिलांकडून अजाणतेपणी झालेल्या कुकर्माचे फलित म्हणून त्यांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत। राजाने विचारले, गुरुदेव, त्यांच्या यातना कमी व्हाव्यात म्हणून काही उपाय नाही का? तेव्हा गुरुनी राजाला मोक्षदा एकादशीचे व्रत करायला सांगितले। गुरूंच्या सांगण्याप्रमाणे राजाने ते व्रत केले आणि त्यांच्या वडिलांची कुकर्मातून मुक्तता झाली। त्यांनी स्वप्नात येऊन पुत्राचे आभार मानले। तेव्हापासून राजा दरवेळी हे व्रत श्रद्धेने करू लागला। अशी ही मोक्षदा एकादशीची कथा तिचे महत्त्व विशद करते। आता आपण मोक्षदा एकादशीच्या व्रताचे नियम याबद्दल माहिती घेऊयात। मोक्षदा एकादशीचे व्रत दशमी तिथीपासून सुरू होऊन द्वादश तिथीला समाप्त होते। एकादशीच्या रात्री जागरण केले जाते आणि रात्री भगवान विष्णूचे नामस्मरण केले जाते। मोक्षदा एकादशीच्या दिवशी उपवास ठेवता येत नसेल तर या दिवशी भाताचे सेवन करू नये। द्वादशीला व्रताचे पारण करावे। या दिवशी द्वादशी तिथीच्या दिवशी सकाळी ब्राह्मणांना भोजन दान करूनच उपवास सोडावा। जर द्वादशी तिथी सूर्योदयापूर्वी संपत असेल तर अशा स्थितीत सूर्योदयानंतर उपवास केला जातो। मोक्षदा एकादशीची पूजाविधी। एकादशीला ब्रह्ममुहूर्तावर उठून सर्व कामातून संन्यास घ्यावा। स्नान वगैरे करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत। यानंतर भगवान विष्णूचे ध्यान करत व्रताला सुरुवात करा। श्री हरी विष्णूची आराधना सुरू करा। यासाठी लाकडी चौरंगावर पिवळ्या रंगाच्या कापडावर भगवान विष्णूचे चित्र किंवा मूर्ती स्थापित करा। सर्वप्रथम थोडे गंगाजल शिंपडा। यानंतर पिवळ्या चंदनाचा तिलक लावावा। भगवान श्री हरी विष्णूला तुळशीची फुले हार नैवेद्य भोग अर्पण करा। देवासमोर तुपाचा दिवा लावा, धूप जाळा। एकादशीच्या कथा वाचनासोबत भगवान विष्णूचा मंत्र आणि चालीसा पाठ करा। शेवटी विधिवत आरती करा। शक्य असल्यास पूर्ण वेळ उपवास ठेवा। जय जय विठोबा रुक्माई, जय जय विठोबा रुक्माई।